जगामध्ये शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या मानवी कल्याणासाठी झगडणाऱ्या सर्व महामानव आणि महामातांना कोटी कोटी प्रणाम. पुष्प क्रमांक 1307 गुंफत आहोत आणि या आपल्या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर, पुणे. संविधान विश्लेषण समिती, महाराष्ट्र राज्य. द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागास वर्गीय विकास संस्था, त्रिवेणी नगर, पुणे. आणि आजचा आपला अतिशय महत्वाचा असा विषय आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संतवाणी. आणि आजच्या प्रमुख वक्त्या ज्या आहेत त्या आदरणीय सुनीताताई गदादे दरवडे, महामानव विचार प्रबोधक, प्रसिद्धी व्याख्यात्या, बेलवंडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथून आहेत. तर आज खूप महत्वाचा असा विषयावर ताईंचं व्याख्यान होणार आहे. मी आजच्या प्रमुख व्याख्यात्या आदरणीय सुनीताताई दरवडे यांना विनंती करीत आहे की आपण आपल्या या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय सुनीताताई दरवडे. आपले सर्वात पहिले संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की नगरेची रचावी जलाशये बांधावी, नगरेची रचावी जलाशये बांधावी, महावने लावावी जलाशये निर्मावी, नगरेची रचावी जलाशये निर्मावी, महावने लावावी. या ओळीतून संत ज्ञानेश्वर माऊली पर्यावरण पूरक असा संदेश देत आहेत. त्यांनी पसायदानामध्येही बऱ्याच ठिकाणी निसर्गातील हवा, पाणी या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि माऊली जसं म्हणतात हे विश्वची माझे घर, तसं जर आपण प्रत्येकाने म्हटलं तर आपण सर्वजण पर्यावरणाचं चांगल्या पद्धतीने संवर्धन करू शकतो. म्हणजे आपल्याला काय सवय असते, घरातला कचरा उचलायचा, रस्त्यावरती टाकायचा. कारण आपलं घर एवढंच आहे ना, एका सर्कल मध्येच आपण जगतोय. म्हणून आपण या संतांचा हा विचार घेणं गरजेचं आहे. या संपूर्ण विश्वाला ज्या दिवशी आपण म्हणू की हे विश्वाची माझे घर, तेव्हा आपण घरातला कचरा किंवा जे काही निर्माल्य वगैरे नद्यांमध्ये टाकतो ते आपण टाकणार नाही. त्याचं योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावू, अशा पद्धतीची जी शिकवण आज या संतांनी दिलेली आहे ती आपण अनुभवण्याची, अनुकरण करण्याची जी गरज आहे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे. म्हणून हा खटाटोप. पुढे जाऊन संत तुकाराम महाराज आले. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं. तुकाराम महाराज तर म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, रमे तेथे मन क्रीडा करी. कथा कमंडलू
देह उपचारा कथा कुमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरू जाणवितो वारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेऊ रुची करोनी प्रकार सेऊ रुची तुका म्हणे होय मनाशी संवाद तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी आपुलाची वाद आपणाशी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पहा तुकाराम महाराज काय म्हणतायत की आम्हाला या धर्तीवर असलेली झाडं वेली पशु पक्षी प्राणी ही सर्व आम्हाला सोयरे वाटतात. हे सर्व मला माझे नातेवाईक वाटतात. का म्हणतात असे? कारण एक वेळ नातेवाईक धोका देतील, सोयरे स्वार्थासाठी आपलं नुकसान करतील, परंतु निसर्ग हे वृक्ष हे वेली पशु पक्षी प्राणी जर त्यांच्यावरती उपकार केले तर ते कधीच अपकार करत नाहीत किंवा ते कधीच त्रास देत नाहीत. अशा पद्धतीने तुकाराम महाराज निसर्गाचं वर्णन करत असताना ते अजून सांगतात. पहा गौतम बुद्धांनी सांगितलं की आत्मदीप भव स्वयंप्रकाशित व्हा, तुमच्या आतमधल्या ज्ञानाला ओळखा. त्याची जाणीव जर करून घ्यायची असेल ना तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा या ओळींप्रमाणे एका ठिकाणी बसून शांतपणे जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्या आतमध्ये असलेला ईश्वर आपल्याला दिसल्याशिवाय सापडल्याशिवाय राहणार नाही. आपुलाची वाद आपणाशी म्हणजे आपल्यामध्ये जे काही गुणदोष आहेत त्यांच्याशी आपण सत्सद विवेक बुद्धीने भांडू शकतो. अशा पद्धतीचं वातावरण निसर्गामध्ये असतं. आणि आपल्याला माहित आहे तथागत गौतम बुद्धांना देखील उपाशी राहून ज्ञान मिळालं नाही, गुरु करून जे ज्ञान मिळालं नाही ते पिंपळाच्या झाडाखाली म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकांत ठिकाणी निवांत ठिकाणी शांतपणे विचार केल्यानंतर जो काही त्यांनी अभ्यास केला असेल तर त्यांना जे ज्ञान मिळालं, ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली ती देखील निसर्गाच्या सानिध्यातच. आणि म्हणून पर्यावरण किती महत्वाचं आहे. निसर्गामध्ये गेल्यानंतर जी काही शांतता मिळते ती मिळवायची असेल, ती आपल्याला हवी असेल तर आपल्याला ते जपणं त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. पुढे जाऊन संत नामदेव पंचमहाभूतांना ईश्वराचं रूप मानतात. म्हणजे धरतीला माता, पाण्याला पिता, वायूला बंधू अशा पद्धतीच्या उपमा संत नामदेव देतात. संत एकनाथ म्हणतात फुलांचे सौंदर्य पाहून ईश्वरास स्मरावे. बघा आपल्याकडे एक भावगीत आहे. झाड फुलांनी आले बहरून तून पाहिले डोळे उघडून वर्षा काळी पाऊस धारा तुला न कळला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला
हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, कुठे शोधिती रामेश्वर. असं संत तुकाराम महाराजांचा विचार सांगताना या गीताच्या ओळी आठवल्या म्हणून गायल्या. तर निसर्ग मनुष्याला त्याच्या जीवनशैलीची जाणीव करून देणारा शिक्षक आहे, अशा पद्धतीचं मत संत एकनाथांचे आहे. आणि एवढंच काय, तर आपले छत्रपती शिवाजी महाराज तर काय म्हणतात की आरमाराच्या उभारणीसाठी झाडं ही सर्वात जास्त महत्वाची आहेत आणि म्हणून झाडं जपली पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांना जपलं, तिथल्या गड किल्ल्यांना जपलं, झाडांना जपलं, पर्वतांना, नद्यांना, पशु पक्षी सर्वांना शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये जपलं. निसर्गाची कसलीही हानी होऊ दिली नाही. एवढंच काय, शिवाजी महाराज त्यांच्या सैनिकांना म्हणतात, घोड्यावरून जात असताना तुमच्याकडून चुकूनही शेतकऱ्याच्या शेतातून घोडे गेले नाही पाहिजे, त्यांच्या अन्नधान्याची नासाडी झाली नाही पाहिजे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशा म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आज काय परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. जो काही समृद्धी महामार्ग गेलेला आहे, त्या महामार्गावरूनच जे पाणी पडत आहे ते आजूबाजूच्या शेतीची वाट लावत आहे. म्हणजे त्या शेतांना तळ्याचं स्वरूप आलेले, पिकाचं नुकसान त्या समृद्धी महामार्गावरून गेलेल्या त्या पाण्यामुळे होत आहे. मग आज विचार करण्याची गरज आहे, आपण खरोखर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा शेतकरी जपतोय का? ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे आणि ते करायला आपण तयार आहोत का, करतोय का, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. शिवरायांनी आपली जी राजधानी आहे रायगड, उद्या बघा राज्याभिषेक सोहळा आहे तिथं, रायगड ही राजधानी सुद्धा निसर्गाच्या सानिध्यामध्ये, डोंगर रांगांमध्ये, कडेकपारीमध्ये, सुंदर अशा ठिकाणी आपली राजधानी महाराजांनी निवडलेली आहे. आणि महाराजांच्या पुढे जाऊन अहिल्याबाई होळकरांचं जे काही कार्य होतं ते अतिशय हुशार, म्हणजे अशी राणी, असा राज्यकारभार, अशी स्त्री अहिल्याबाईंच्या अगोदरही नव्हती आणि नंतरही झाली नाही. अशा या वीर राणीचा राज्यकारभार पहा कसा होता. अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यामध्ये वनीकरण आणि जलसंवर्धन यासाठी एक वेगळं खातं तयार केलं होतं. म्हणजे अशी काही नेमणूक लोकांची केली होती, अशी काही त्यांनी मंत्रिमंडळ नेमलं होतं की त्यामध्ये झाडांचं संवर्धन झालं पाहिजे, नद्यांचं शुद्धीकरण झालं पाहिजे आणि त्यांची त्या काळी काम करणारी जी काही व्यवस्था होती ती सुद्धा किती हुशार होती पहा. अहिल्याबाईंनी एक उपक्रम त्यांच्या राज्यामध्ये राबवला होता की प्रत्येक शेतकऱ्यानं 20 झाडं लावायची आणि त्या 20 मधली 11 झाडं स्वतः शेतकऱ्यानं त्याचं उत्पन्न घ्यायचं, जे काही त्याची फळं फुलं असतील, लाकूड फाटा असेल, आणि 9 झाडं ती राज्याच्या कारभारासाठी, राज्याच्या तिजोरीमध्ये त्याचं ते उत्पन्न शेतकऱ्यांनी जमा करायचं. अशा पद्धतीचा उपक्रम अहिल्याबाईंनी वनीकरणासाठी केला होता. आणि नुसतीच झाडं नाही लावली, तर जे उंबरासारखं झाड आहे ते 1,500 लिटर पर्यंत पाणी त्याच्या मुळांमध्ये साठवून ठेवतं. अशा पद्धतीची मोठमोठाली झाडं, वड, उंबर, पळस, पिंपळ अशी जी मोठमोठाली झाडं आहेत ती अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यामध्ये लावलेली अजूनही ती झाडं आहेत. परंतु आता काही झाडं आपल्याकडं विकासाच्या नावानं तोडली जात आहेत, त्या विषयाकडे येते मी पुढे जाऊन. आणि मग अहिल्याबाईंनी जे वनीकरण केलं, ज्या झाडांचं जतन केलं, ते आपण घेण्याची गरज आहे. आपण तशा पद्धतीची वृक्ष लागवड केली पाहिजे.
हा विचार आज करणं गरजेचं आहे. आज ज्या पद्धतीने तापमान वाढत आहे, एक 45 डिग्रीच्या पुढे तापमान आपण यावर्षी अनुभवलेलं आहे. अतिशय भयंकर उन्हाळा, कित्येक लोक उष्माघाताने, उन्हामुळे मेलेली आहेत. आणि हे का होत आहे? तर झाडांची कमी असल्यामुळे ओझोन वायूचा थर जो आहे तो कमी कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळं सूर्याची जी अतिनील किरणं आहेत ती डायरेक्ट पृथ्वीवर येत आहेत आणि त्यामुळं इथे असलेल्या असंख्य जीवांना, आपण फक्त माणसंच बघतोय, परंतु पशु पक्षी, जे काही जीव, कीटक, किड मुंग्या असतील, म्हणजे सर्वांनाच या उष्णतेचा प्रचंड त्रास या ठिकाणी होत आहे. आणि इतर जीवांना, इतर प्राण्यांना हा त्रास होतोय, याला जबाबदार फक्त माणूस आहे. माणसाने केलेल्या अतिरेकामुळे, माणसाने केलेल्या निसर्गाच्या हानीमुळे जंगली प्राणी आज घरामध्ये यायला लागले. जंगलच राहिले नाही हो. बिबटे घरामध्ये येत आहेत, साप घरामध्ये येत आहेत. कशाला येतील ते तुमच्याकडे? पण त्यांना अन्नच नाहीये आणि लपायला जागाही नाही आणि भूक वाईट असते. मग ते जर आपण आपल्या लेकरांना भविष्यामध्ये हा वाघ असतो, हा सिंह असतो, हा साप असतो, हा हत्ती असतो, म्हणजे असे प्राणी पण फक्त चित्रातच दाखवणार आहे का? म्हणजे ते आपण प्रत्यक्षामध्ये दाखवायला पण ठेवणार नाहीये का? इतकी वाईट परिस्थिती आज या सुजलाम सुफलाम देशामध्ये होत आहे आणि ते सर्व आपण मुकाट्याने बघतोय. आजच्या दिवशी फक्त जागतिक पर्यावरण दिन, झाडं लावा, अमुक करा, तमुक करा, अशा पद्धतीचे मेसेज आपले जे ज्या लोकांनी ते जपलं पाहिजे, ते लोक फक्त आजच्या दिवसापुरतं अभिनय करतात. आता तो अभिनय कसा करतात तेही मी पुढे जाऊन सांगते. अहिल्यामाईंच्या नंतर त्या अजून अहिल्यामाईंचं जे काही नद्या शुद्धीकरणाचं जे काही शास्त्र होतं, त्यांची जी काही पद्धत होती, तर ती अशी होती की नदीतून एक छोटा पाट बाजूला एक प्रवाह काढून द्यायचा आणि त्या पाटामध्ये अंघोळी असतील, जनावरं धुणं असेल, कपडे धुणं असेल, अशा पद्धतीची जी पाणी प्रदूषित करणारी जी कामं आहेत, तर ती त्या वेगळ्या पाटामध्ये करायला लावायच्या. तसं बंधनच होतं आणि त्यामुळे काय व्हायचं, जो मूळ प्रवाह आहे तो दूषित होत नव्हता. इतक्या दूरदृष्टी अहिल्याबाई होत्या. आणि आपण आज काय करतोय, तर एकच प्रवाह, एकच नदी, त्यामध्ये दररोज लाखो टन कचरा नद्यांमध्ये टाकतोय. आपण निर्माल्य टाकायच्या नावाने नद्यांमध्ये कचरा टाकतोय. आपण इतके वेडे झालेलो आहोत. आपण धर्माच्या नावाखाली नद्यांमध्ये 11 लिटर टँकरने दूध ओततोय. 1100 लिटर एक टँकर दूध आपण नद्यांमध्ये ओततोय. आपण नद्यांमध्ये तुपाचे डबे ओततोय. आपल्याला आज विज्ञान युगामध्ये आहोत, शिकून हे समजत नाही की नद्यांवरती जर त्या तुपाचा थर जमा झाला तर पाण्यामध्ये ऑक्सिजन जाणार नाही आणि परिणामी पाण्यामधले जे जीव आहेत ते जगणार नाहीत. जे काही नद्यांमध्ये मासे आहेत, मगरी असतील, कासव वगैरे, ते जलचर आपण वरून वतलेल्या तुपामुळे आतमध्ये गुदमरून मरतील. एवढं पण आपल्याला समजत नाही. आपण इतके का वेडे झालेलो आहोत? आपण कधी आपल्याला हे समजणार आहे? आणि ते समजलं पाहिजे म्हणून हा प्रबोधनाचा आटापिटा, ही जी संविधान विश्लेषण समिती जे काही उपक्रम राबवत आहे न थकता, आज 1307वा भाग, जोक नाही, म्हणजे हे सगळं ही आयोजक हा ग्रुप चालवत आहे, तर खरंच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. म्हणून आम्ही सुद्धा वक्ते आमच्याकडून जेवढा वेळ देता येईल तेवढा या ठिकाणी देण्याचा, अभ्यासण्याचा आणि ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पुढे जाऊन महात्मा फुले जे पुण्याचे आयुक्त होते, त्यांनी पुण्याचे आयुक्त असताना गेलेलं जे काही महत्वाचं काम आहे ते म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली झाडे.
महात्मा फुलेंनी रस्त्याच्या बाजूला झाडं लावली, खडकवासला धरण बांधलं, पाण्याचं महत्व सांगितलं, वनांचं महत्व सांगितलं. सगळ्यात महत्वाचं महात्मा फुलेंनी जर आपल्याला काय दिलं असेल तर सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ, जो त्यांचा उजवा हात निकामी झाल्यानंतर डाव्या हाताने लिहून तो कंप्लीट केला. त्या ग्रंथानुसार सत्यशोधक विवाह पद्धत असेल, गृहप्रवेश असेल, सत्यशोधक पद्धतीत महात्मा फुलेंनी आपल्याला सहज सोपा सांगितलेला मार्ग, तुम्ही जर घर बांधताय, घराची पूजा करताय, तर घरासाठी जी काही माती लागते, पाणी लागतं, लाकूड लागतं, ते तुम्ही कुठून घेता तर ते निसर्गातून घेता. आणि मग निसर्गाने तुम्हाला एवढं सगळं दिले, तर त्या घराचा गृहप्रवेश करताना एक झाड लावून तुम्ही त्या निसर्गाचे ऋणी होऊ शकता. आणि झाड लावूनच तुम्ही कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात केली पाहिजे. महात्मा फुले सांगतात, लग्न करायचे तरीही झाड लावलं पाहिजे. लग्नामध्ये जो काही अक्षदा आहे, तांदूळ आहे, तो न वापरता त्या ठिकाणी फुलांचा वापर करायचा आहे. ही सुद्धा सहज पण कितीतरी मोठी शिकवण महात्मा फुलेंनी आपल्याला दिलेली आहे. तांदूळ हे अन्न आहे, ते असं वधूवरांच्या डोक्यावरती टाकून त्यावरून कोणीतरी घसरून पडतंय. आणि आमच्याकडे अशी एक केस झालेली आहे. आमच्याकडे एक ताई तांदूळावरून घसरून लग्नामध्ये त्यांचा खुब्यातून पाय गेलेला आहे, त्यांचा वॉल गेला, ऑपरेशन करावं लागले. ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आपण पुढच्या लग्नामध्ये परत 5-10 किलो तांदूळ वधूवरांच्या डोक्यापर्यंत तर ते पोचतच नाही, ते पायदळीच पडतं. पण महात्मा फुलेंनी जो फुलं वापरायला, फुलांच्या पाकळ्या वापरायला सांगितल्यात, तो विचार वाईट आहे का हो? आपण देवाची लग्न करतो, देवाच्या लग्नामध्ये काय वापरतो? फुलांचाच अक्षदा वापरतो ना, फुलांच्याच पाकळ्या वापरतो ना. मग फुलांच्या पाकळ्या आपल्या लेकरांना औक्षण करताना, आपण लग्नामध्ये वधूवरांवर टाकताना जे काही जिथं कुठं अन्नाची नासाडी होते, तिथं तिथं फुलं वापरली पाहिजे. एवढा सुंदर विचार आपल्याला महात्मा फुलेंनी दिला. अजून माणूस मेल्यानंतर देखील ज्यावेळी आपण त्यांचा 10वा करतो, दशक्रिया विधी करतो, त्या दिवशी त्या माणसाच्या नावाने एक स्मृती वृक्ष लावावा, जेणेकरून त्यांची जी रक्षा आहे ती नदी पात्रामध्ये टाकून, नदी प्रदूषित न करता, शेतामध्ये आपल्या घरासमोर खड्डा खांदून त्या खड्ड्यामध्ये ती रक्षा, त्या अस्थी विसर्जित करून त्यामध्ये एक झाड लावलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराची तर मातीच होणार आहे. बघा, त्या पण एक 2 ओळी मी आपल्याला सांगते. माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. मला तुडविशी, मला घडविशी. आता तुम्ही जो मातीत ते मडकं बनवताय, ते कधी शवापाशी आहे, ते कधी लग्नामध्ये आहे. तू जी माती मला जो तुडवतोयस, तिथं तुझी सुद्धा एक दिवस माती होणार आहे. असं माती आपल्याला एक जगण्याचं गणित आहे, हे गीत आहे. माती जर आपली शेवटी होणारच आहे, मग ते नदीमध्ये टाकून नद्या प्रदूषित का कराव्या? मग ती माती आपल्या शेतामध्ये टाकून तिथं जर तो स्मृती वृक्ष लावला तर काय होतं? आपले जे प्रियजन आहेत, आपल्यातून ते गेलेले, पण ते आपल्याच जवळ आहेत, आजूबाजूला आहेत, असं एक सुरक्षित भावना तयार होते. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपले जे आई वडील आहेत, ते आपल्यावरती सावली धरून आहेत, ते आपल्याला गोड फळं फुलं देत आहेत, ते आपल्याच जवळपास आहेत. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण, मागच्या काही दिवसापूर्वी मराठी चित्रपट अभिनेते, काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले, सयाजी शिंदे. त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांची आई गेल्यानंतर आईच्या वजना इतक्या बिया, बघा बिया म्हणते मी, आईच्या वजना इतक्या बिया, त्याची रोप तयार करून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड केली. आणि सयाजी शिंदेंनी हा एक संदेश
या निमित्ताने महाराष्ट्राला दिला, की माझी आई जरी गेली असली, तरी ती झाडांच्या, फुलांच्या, पानांच्या रूपाने आजही माझ्यासोबत आहे. सगळीकडे माझी आईच आहे. अशा पद्धतीचा विचार एक अभिनेता करतो आणि नेता काय करतो, तर तपोवनातील जी झाडं आहे नाशिकची, ती झाडं साधू ग्राम उभारण्यासाठी तोडतो. बघा विचार करायची गोष्ट आहे. ज्या नेत्याचं काम झाडं वाचवणं आहे, जगवणं आहे, तो नेता झाडं तोडतोय. आणि अभिनेत्याने फक्त अभिनयच केला पाहिजे. तर अभिनेता झाडं वाचवण्यासाठी त्या तपोवनामध्ये आंदोलनं करतोय. आणि मग हा अभिनेता खरोखर सयाजी शिंदे, तुमच्यापर्यंत जर माझा हा व्हिडिओ कधी आला तर मी तुमचे मनापासून आभार मानते. एक सुंदर विचार, चांगला दृष्टिकोन, चांगलं काम तुम्ही अगदी सहजपणे तुमचं करिअर बाजूला ठेवून केलं. ही खूप मोठी शिकवण तुम्ही आज या महाराष्ट्राला दिलीत. त्याबद्दल आमच्या या संविधान विश्लेषण समितीतर्फे मी आपले आभार मानते. आणि असा उपक्रम, असं काम जर ज्या अभिनेत्यांना आपण रोल मॉडेल मानतो, त्यांचं अनुकरण करतो, त्यांनी जर केलं तर खूप मोठं परिवर्तन होऊ शकतं. आणि तुम्ही एवढी झाडं लावलीत, आम्ही कमीत कमी एक तरी प्रत्येक जण दरवर्षी एक तरी झाड लावण्याचा नक्कीच प्रयत्न मग करणार. कारण आपल्याकडे अभिनेते कसे आहेत, ते माव्याची जाहिरात, गोव्याची जाहिरात, क्रीम, पावडर, लोशन, साबण, असं काही काही तेल, म्हणजे भांडवलदाराची घरं भरणारे जे काही जाहिराती, आणि तेच आपल्या तरुण पिढीच्या माथी मारण्याचं काम काही लोक पैशासाठी करत आहेत. परंतु अशा पद्धतीच्या गोष्टी करून तुम्ही निसर्गाचं आणि परिणामी समाजाचं, पुढच्या पिढीचं फार मोठं नुकसान करत आहात. जो संदेश सयाजी शिंदे सरांनी समाजाला दिला, तसा जर सर्व अभिनेत्यांनी दिला, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, तर खरंच खूप चांगलं होईल, खूप छान परिवर्तन होईल. आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगू शकू, आपण आपल्या पुढच्या पिढीला सुगरणीचा खोपा दाखवू शकू. सुगरणीचा खोपा म्हणजे गेल्या 5-10 वर्षात जन्माला आलेल्या लेकरांनी बघितला असेल की नाही मला सांगता येत नाही. परंतु आपल्या संत बहिणाबाई खूप सुंदर अशा ओळी म्हणतात. अरे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीण, झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन, झोका झाडाले टांगला. अहो, या निसर्गातल्या पक्ष्यांचं, यांच्या कलाकारीचं, यांच्या कामाचं इतकं सुंदर वर्णन करणारे संत आपल्या महाराष्ट्राला मिळाले. आणि आपल्याला त्यांचे विचार, त्यांचं कार्य पुढं चालवायचे, पुढच्या पिढीकडे द्यायचे. पण त्यासाठी काय गरजेचं आहे, तर झाडं असली पाहिजेत. जर झाडं असली, काटेरी वनस्पती असल्या, तरच सुगरण त्याच्यावरती ते घरटं बांधेल. आणि मग आपण बहिणाबाईंच्या कवितेचा अर्थ आपल्या नातवंडांना सांगू, आणि मग त्यांनाही समजेल की सुगरणीचं घर किती सुंदर असतं, किती छान ते विणलेलं असतं. आणि असं तर कुठल्या पक्ष्यांचं घर नसतं. ते इतकं सुंदर घरटं बघण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, सुगरण पाहिजे. आणि सुगरण जगण्यासाठी, तिला राहण्यासाठी काय पाहिजे, तर आपल्याकडे त्या तशा काटेरी वनस्पतीही जोपासल्या पाहिजेत, लावल्या पाहिजेत. आता साधुग्रामसाठी आपल्याला काय करायचंय, वृक्षतोड करायची. का, तर नाशिकला कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याला कोण येणार, तर उघडे नागडे साधू येणार. त्यांनी किती दिवसापासून आंघोळ केली नाही, म्हणून ते तिथं आंघोळ करायला येणार आहेत. कुठं, गोदावरीमध्ये. आणि मग तिथं आंघोळ करायला आल्यानंतर ते काय करणार,
तिथंच विष्ठा करणार, तिथंच थुंकणार, तिथंच म्हणजे सगळी घाण ते तिथं करणार, तिथंच खाणार, खरकट टाकणार आणि असले घाणेरडे लोक येणार आहेत. म्हणून सुंदर असं असलेलं तपोवन ते तोडण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ते थांबवण्याची गरज आहे. आता हे साधू खरोखरचे साधू असतात का? ते अचानक इतके दिवस कुठं असतात आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी जमा होतात, एकमेकांशी भांडतात. काय काय त्यांचे प्रकार असतात, अघोरी प्रकार असतात. ते लहान लेकरांनी बघितलं तर घाबरतील आणि लेकरांना कसं सांगायचं हे साधू आहेत म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, "ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनिया म्हणती साधू. अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करती पाप. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती." हे साधू नाहीत, हे भोंदू आहेत. यांच्याकडे कसलंही ज्ञान नाही. हे तुम्हाला फसवतील. यांच्यापासून दूर राहा, असं तुकोबारायांनी सांगितलं. पण अजूनही आपण ऐकायला तयार नाही. मला हे कळत नाही, साधूंसाठी एवढं करायचंय, पण मग साधू निदान मतदानाला तरी येत असतील का हो? मला शंका आहे. कोणाला माहित असेल तर सांगा मला. कारण मी तर असं ऐकलंय की ते जंगलामध्ये राहतात. मग ते त्यांचा नेत्यांना काहीतरी फायदा असला पाहिजे ना. उगाच का त्यांना तो टनावारी गांजा, अशा काही भरपूर सुविधा त्यांच्यासाठी ग्राम. साधू आहे ना, मग ते तेवढंसं लंगोट बास झालं आणि खायला कधीतरी मिळालं तर चालतंय. त्यांना कशाला राहायला, त्यांना कशाला ग्राम वगैरे पाहिजे, त्यांना तिकडं दुधाचे, तुपाचे टँकर कशाला पाहिजे? अंघोळ पण नाही केली तरी चालेल, साधू पवित्र आहेत ना. म्हणजे माझं एक थोडंसं प्रामाणिक मत. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, परंतु विचार करायची गरज आहे. आज या नावाखाली निसर्गाचा खूप मोठा ऱ्हास होत आहे. आणि आपण आज हे जे झाडं तोडणारी लोकं आहेत ना, त्यांच्यासाठी काही ओळी या ठिकाणी मी आपल्याला वाचून दाखवते. निसर्गाचा विनाश फक्त विकारग्रस्त लोकच करू शकतात. आणि निसर्गाला, पर्यावरणाला नष्ट करणाऱ्या या विकृतींसाठी या ओळी, "जयासी भुके लिया अमिषा, हे विश्व न पुरेशी, घासा कुळवडीचिया, आनंद रूप सांडिले उपडूनिया." म्हणजे काही लोकांची भूक ही इतकी मोठी असते, की त्यांना नद्या, नाले, डोंगर, म्हणजे पर्वत, जमिनी, सगळं जंगल, सगळं खाल्लं तरी त्यांची भूकच भागत नाही. म्हणजे अशी सुद्धा लोकं, अशी सुद्धा भूक काही लोकांची असते. याची उदाहरणं भरपूर आहेत. आपण कुणाचं नाव घ्यायचं नाही. शहाण्या लोकांनी ते समजून घ्यायचं. आता काय झाले, बोललं तर जा पाकिस्तानला, नाहीतर मग धार्मिक कार्याच्या आडाली. असं काही आपल्याला आणि आपण बोलतोय ते काही मनाचं नाही. आपल्याला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. जे काही आपण संत महामानवांचा अभ्यास केलाय, विचार अभ्यासलेत, त्याच विषयाला धरून आजची परिस्थिती मांडणं गरजेचं आहे. जर आपण आजची परिस्थिती मांडली नाही, तर पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपण एवढं सगळं होत होतं, जंगल जळत होतं, मग तुम्ही काय करत होता? मी तर बाबा चिमणी एवढं चोचीमध्ये घेऊन त्या जंगलामध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्या चिमणीला कुणीतरी विचारलं, "अगं चिमणी, एवढं मोठं जंगल जळत आहे, मग तुझ्या चोचीतल्या पाण्याने काय फरक पडणार आहे? तू काय ते विझवू शकणार आहे?" त्यावेळी चिऊताई म्हणते, की "बाबा, ज्यावेळी ह्या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, ते का जळलं, कसं जळलं, त्याची कारणं काय आहेत, कुणी मदत केली, तर त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही, पण आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये येईल. म्हणून मी हा माझ्या परीने छोटासा प्रयत्न करत आहे. भविष्यामध्ये ज्यावेळी या भारताचा, या महाराष्ट्राचा, आजच्या परिस्थितीचा इतिहास लिहिला जाईल,
त्यावेळी कुठेतरी आपण प्रबोधनासाठी, परिवर्तनासाठी प्रयत्न करत होतो. त्या चिमणी इतका का होईना प्रयत्न करत होतो आणि आपली पुढची पिढी अभिमानाने सांगेल, की ती माझी आजी होती, ते माझे आजोबा होते, ते माझे होते. त्यांनी थोडासा प्रयत्न केला होता आणि एवढं जरी आपल्याला इथे असताना, इथून गेल्यानंतर मिळालं, तरी खूप झालं. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. मी काही फार मोठी कीर्ती करत नाहीये, परंतु चिमणी इतकं छोटंसं काम, छोटासा प्रयत्न माझ्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून संत महामानवांचे विचार या आयोजक ग्रुपच्या माध्यमातून मी समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. आणि आपली जबाबदारी जर काय असेल, तर आपण झाडं लावायची आहेत. आपण आपले जे सण साजरे करतो, आता बघा मी मगाशीच सांगितलं, आपली संस्कृती, आपले सण हे निसर्गाला धरून असतात. निसर्गाच्या संवर्धनासाठी असतात, ना की सणांच्या निमित्ताने त्याचा ऱ्हास होईल असे सण साजरे करताना थोडा विचार करा. आज आपल्याकडे काय झाले, होळी साजरी करतोय आपण. त्यांच्या गल्लीतली होळी जर कमरे एवढी होती, तर आमच्या गल्लीतली डोक्या एवढी उंच झाली पाहिजे. म्हणून त्यांच्या डबल लाकडं आपण तोडणार आणि मोठी होळी साजरी करायच्या नादामध्ये आपण झाडांची कत्तल करतोय. आपण काय करतोय, संक्रांतीचा सण साजरा करतोय. त्या ठिकाणी प्रत्येक महिला तुमच्याकडे कशाने वाण देतात माहित नाही. पण आमच्याकडे आमची प्रत्येक माय-भगिनी आमच्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी जो काही वाण देते, तर तो देताना प्रत्येक बाई आमच्याकडे 1 किलोपेक्षा जास्त अन्नधान्याची नासाडी करते. मी नासाडी का म्हणत आहे? ओल्या कोवळ्या गव्हाच्या ओंब्या, कोवळी कणसं, हरभरे, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, घेवडा, अजून वांगी, गाजर अशा पद्धतीचं जे काही अन्न आहे, खाण्याचं साहित्य आहे, ते आम्ही एकत्रात करतो आणि ते 2 वेगवेगळ्या त्या सुगड्यांमध्ये ते भरतो आणि आम्ही सुवासिनींना, फक्त सुवासिनींनाच बरं का, सुवासिनींना वाण द्यायला जातो. आणि मग आपल्या हे लक्षात येत नाही, की प्रत्येकीने 1 किलो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सणाच्या नावाने किती अन्नधान्याची नासाडी करत असेल. बरं ते काही बायका भरून आणतात घरी. आम्ही ते गाईला चारलं. अहो त्यात हळदी-कुंकू टाकले, त्यात ते पायदळी तुडवले, त्यामध्ये अजून काही गोष्टी, ते तुम्ही गाईला चारणार का? तिच्या पोटात नाही का कचरा जाणार? बरं तुम्ही अजून कोणी म्हणतं, "नाही आम्ही ते निर्माल्य नदीमध्ये टाकलं." मग ते नदीमधलं पाणी नाही का प्रदूषित होणार? ते सडणार नाही का? आणि काही अ, काय करतात मग कसं करायचं? तर कसं करायचं त्याचा उपाय मी गेली 3 वर्ष झालं सांगत आहे. जसं महात्मा फुलेंनी सांगितलं, फुलांचा वापर करा. तसाच आपण आपले सण साजरे करताना वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या एकत्र करायच्यात. बायकांनो, आपल्याला फोटोशूट करायला आवडतं. आपण ज्यावेळी समोरच्या बाईला तो वाण देतो, वंसा देतो, त्यावेळी तुमचे फोटो अप्रतिम येतात. मग तुम्ही ते धान्य डोक्यावर टाकून काढून बघा आणि फुलांच्या पाकळ्या टाकून बघा. फुलांनी वातावरण सुगंधित होतं, प्रफुल्लित वाटतं, छान वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं, जसं तुम्ही म्हणाल, की हे जे काही धान्य आहे शेतकरी पिकवतो, मग त्याला पैसे मिळायला नको का? फुलंही शेतकरीच पिकवतो आणि फुलांनी जर एकमेकींना औक्षण तुम्ही केलं, तर ते खूप एकमेकींचा डबल मान-सन्मान केल्यासारखं होईल. ह्याच्याही पुढे जाऊन मी सांगन, तोच मान-सन्मान विधवांना देखील दिला पाहिजे. द्या, आम्ही देतोय, तुम्ही पण द्या. उलट त्यांच्या आशीर्वादाने तुमचं कुंकू बळकट होईल, याची मी ग्वाही देते. आणि आपण हे सगळं करत असताना आपली संस्कृतीही वाचवायची, सणही साजरे करायचेत. संक्रांतीला आपण म्हणतो तिळगुळ घ्या, गोड बोला, सगळ्यांनी एकत्र या, भांडण-तंटे सोडा, रुसवे-फुगवे सोडा. आणि मग त्यावेळी काय करायचं, की ती एखादी विधवा दिसली, की तिच्याकडं नाक मुरडून, तिरकं बघून, तिला न बोलता, तिला न तिळगुळ देता तिथून निघून जायचं. तर आपल्याला सण यासाठी साजरे नाही करायचे. आपल्याला सण साजरे करताना सर्वांना आनंदी आनंद कसा होईल असा विचार करायचा आहे. मी कुणालाही असं म्हणणार नाही, की ते करू नका. सण साजरे केल्याने जर आनंद मिळतोय ना, ते केलेच पाहिजे. या मताची मी आहे. बाकी आपण
मी आज केलेल्या प्रबोधनावरती विचार विनिमय करावा. मी जर काही चुकीचं बोलले असेल तर ते माझं, बरोबर बोलली असेल तर ते संत महामानवांच्या विचारांचं. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रोत्यांनी मला इतक्या सुंदर पद्धतीने ऐकून घेतलं, समजून घेतलं, त्याबद्दल मी आपली सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे, ऋणी आहे. सर्वांना जय भारत, जय संविधान, जय शिवराय, जय भीमराय, जय ज्योती, जय क्रांती.